मला सत्तेच्या मध्ये बसलेल्या लोकांमध्ये तर गरमी आलेलीच आहे. सत्तेची गरमी ते भोगतात आहे आणि मोठ्यांचा अपमान करणं, मागासवर्गीयांचा अपमान करणं आणि त्याच याच्यामध्ये जनतेच्या प्रश्नाला डायव्हर्ट करणं, हे राज्यातले असो की केंद्रातलं सरकार असो, या सरकारला सत्तेचा जो नशा चढलेला, ह्या नशेमध्ये या पद्धतीची चर्चा हे लोक करतात. आणि माझं त्यांना सवाल आहे की तुम्ही शेतकऱ्यांबद्दल का बोलत नाही, तुम्ही महागाईबद्दल का बोलत नाही. हेच अजित पवार जेव्हा विरोधी पक्ष नेते होते महागाईबद्दल चर्चा करायची, आज का बोलत नाही. हे त्यांचे प्रश्न सुटले, जनतेचे प्रश्न सुटो की नको सुटो याची काळजी नाही. आता काकांच्या भरोश्याने मोठे झाले आणि काकाला शिवा घालत असेल तो त्यांचा प्रश्न, मला त्यांच्या कौटुंबिक याच्यामध्ये जायचं नाही. पण सरकारमध्ये जो गोंधळ चाललेला आहे, सरकारचे आमदार ज्या पद्धतीनं गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये करतात आहे, राज्यातली कायदा व्यवस्था बिघडलेली आहे आणि ही सगळ्या व्यवस्थेबद्दल सरकारने गांभीर्याने करावं. हे कोणाच्या बापाचं नाही, हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची गोंधळाची परिस्थिती निर्माण करून महाराष्ट्राच्या या विचारसरणीला संपवण्याचं पाप भाजपनी सरकार करते आहे आणि हे महाराष्ट्रासाठी भूषणावं आहे. प्रकाश आंबेडकरांनी भुजबळ आणि शेडगे हे मंडल विरोधात नव्हे तर कमंडलच्या बाजूने होते, त्यांनी फार बोलू नये असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. मला या सगळ्या याच्यात पडायचं नाही आहे, तो आमचा भाग पण नाही आणि त्याच्यावर आम्हाला चर्चेत जायचं पण. महिन्याभरापूर्वी जे फडणवीसांना बोलता येत नाही ते भुजबळ त्यांना बोलायला लावत आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले, यावर काय सांगाल आपण. तर सगळं ठरवलेला गेम आहे. या ठरवलेल्या गेममध्ये काँग्रेसला काहीच बोलायचं नाही आहे. हे स्क्रिप्टेड आहे. ओबीसी आणि मराठा वाद हा सरकार निर्मित आहे आणि याच्या मागचा मूळ प्रश्नच आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी चर्चा करू नये, महागाईवर चर्चा करू नये, बेरोजगारांच्या प्रश्नावर चर्चा करू नये. आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज राज्यामध्ये लाखो पदं कर्मचाऱ्यांचे खाली पडलेले आहेत. MPSCमध्ये सरकार त्या पद्धतीची नोटंकी करतात, शिक्षक भरतीमध्ये नोटंकी करतात, आरोग्य विभागामध्ये तीच परिस्थिती आहे. या सगळ्या व्यवस्था बिघडवण्याचं काम हे करतात आणि काँग्रेसला त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं काम आहे. आणि म्हणून या व्यक्तिगत कोणाच्या टीका यामध्ये काँग्रेसला पडायचं नाही. काँग्रेसला जनतेच्या प्रश्नावरच लक्ष केंद्रित करून सरकारला ते प्रश्न सोडवण्याचं भाग पाडणं हीच काँग्रेसची भूमिका आहे. ओबीसीच्या सभामध्ये एक गाणं वाजतंय, करू या सारे भुजबळ मध्ये तो संगीत टोला, कुठं आहे आम्ही, आमचा वाटा कुठं आहे. ह्या वाक्य असं कुणासाठी असं वाटतं आपल्याला. मला ह्या सगळ्या नोटंकीत पडायचं नाही आहे. काँग्रेसची भूमिका सेन्सेसची आहे. जनगणना झाली पाहिजे आणि जनगणनेच्या आधारावर या मागास समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची, आमचे नेते राहुल गांधीजींनी तीच भूमिका मांडलेली आहे. त्याच्यामुळे ह्या गाण्यामध्ये पडण्यापेक्षा आज ज्या सरकारमध्ये हे भुजबळापासून सगळे लोक आहेत, आज दिल्लीतलं मोदीचं सरकार सांगतं की आता दोनच जाती या देशामध्ये आहे, एक गरीब आणि एक श्रीमंत. या देशामध्ये मुठभर जनतेसाठी अगर ही लोकशाही चालत असेल आणि करोडो लोक मागासवर्गीय त्यांच्या न्याय हक्कापासून त्यांना वंचित ठेवलं जात असेल तर ही गोष्ट खऱ्या अर्थानं त्रासदायक आहे, क्लेशदायक आहे आणि या भूमिकेकडे सगळ्यांनी लक्ष करण्याची गरज आहे. या पद्धतीच्या मीडिया नौटंकी जी चाललेली आहे, एकाने एक बोलावं, दुसऱ्याने दुसरं बोलावं आणि दिवसभर ते दाखवावं, हे अजिबात या महाराष्ट्रामध्ये चालू नये अशी आमची भूमिका आहे. भुजबळांनी म्हटलं आहे नाभिकांनी मराठ्यांची हजामत करू नये. मला वाटतं की एक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे खऱ्या अर्थानं संविधानिक व्यवस्थेचा अपमान आहे. उच्चवर्णीय लोकांमध्ये जी काय आता भावना आणि विशेष करून भाजपच्या लोकांमध्ये जी सुरू झालेली आहे, आसामचे मुख्यमंत्री यांनी तर सांगितलं की ह्या मागासवर्गीय ज्या जाती आहेत या उच्चवर्णीयाच्या सेवेसाठी आहेत, यांना कुठलाही मनुष्यासारखा जीवन जगण्याचा अधिकार नाही, हे भाजपचे आसामचे मुख्यमंत्री म्हणतात. त्यामुळे आता भाजपच्या लोकांनी मागासवर्गीयांच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि त्या माध्यमातून एक वाद निर्माण करणं, नावी समाज हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहे, अशा या समाजाबद्दल कोणी असं वक्तव्य करत असेल
आणि नाव्यांचा अपमान कोणी करत असेल तर त्याचाही आम्ही निषेध करतो. सरकारने तातडीने त्या लोकांवर कारवाई करावी. पण मंत्रिमंडळामध्ये राहिलेल्या मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे सुद्धा घटना बाह्य आहे आणि घटनेचा या पद्धतीचा अपमान करण्याचा अधिकार ह्या मंत्र्यांना नाही. त्यामुळे आणि सामान्य माणसाला सुद्धा नाही. त्यामुळे या सरकारला जनाची नसेल तर मनाची लाज असेल तर या सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. सर स्टेज पे आपको भावी मुख्यमंत्री बोले और अभी लोकसभा का सांसद का चुनाव है सर, जनता चाहती है और आपके कार्यकर्ता चाहते हैं कि एक बार आप सांसद चुनाव लड़े, क्या बोले? देखो, मेरे को पार्टी हाईकमांड जो आदेश देगा उसका ही पालन मैं करूँगा. मैं पार्टी का सिपाही हूँ और मेरा हाईकमांड जो आदेश देगा उसके आधार पर निर्णय लेगा. तो महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्याच्यात काँग्रेसच्या कोट्यामध्ये आपली जागा आलेली आहे. कोण उमेदवार असेल आपला? सगळ्यांना आशा आहे याची. आमचा उमेदवार हा सामान्य जनतेतला राहील आणि सामान्य जनतेचं नेतृत्व करणारा उमेदवार राहील. नानाभाऊ या निवडणूक लढतील काही? नानाभाऊ पटोले हे निवडणूक लढतील का? काय वाटतं? हे सांगितलं ना, हायकमांडचे जे आदेश असेल त्याचं पालन करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.